सध्या उन्हाचा चटका चांगलाच जाणवतोय, पण याच उन्हाच्या कडाक्यात आता एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे आपल्या लाडक्या मान्सूनच्या आगमनासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होत आहे। अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्र तयार झालेली आहे, त्यामुळे यंदा अंदमानमध्ये मान्सून त्याच्या ठरलेल्या वेळेआधीच दाखल झालेला आहे आणि तिथून त्याची पुढची वाटचाल याच आठवड्यात सुरू होईल। समुद्राचं तापमानही 30 ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेलं आहे, जे मान्सूनसाठी पूरक आहे। आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे प्रशांत महासागरात अद्याप अल निनोचा कोणताही प्रभाव स्पष्टपणे दिसून येत नाहीये, त्यामुळे यंदाचा मान्सून सुखावणारा असेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये। चला तर आता जाणून घेऊयात आपल्या राज्याच्या विविध भागांमध्ये या आठवड्यात हवामान कसं असेल। सुरुवात करूया निसर्गरम्य कोकण किनारपट्टीपासून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजून हे चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकणात या आठवड्यात कमाल तापमान रत्नागिरीमध्ये 34, रायगडमध्ये 36, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये 37 तर पालघर जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल। रात्रीचं तापमान 27 ते 28 अंशांच्या आसपास राहील। कोकणात आकाश अधूनमधून अंशतः ढगाळ असेल। पण मित्रांनो, इथे सकाळची आर्द्रता म्हणजेच हवेतील दमटपणा 73 ते 88% असणार आहे, त्यामुळे घामाच्या धारा आणि उकाडा मोठ्या प्रमाणावरती जाणवेल। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात ताशी 18 ते 19 किलोमीटर वेगाने वायव्येकडून वारे वाहतील आणि याच दोन्ही जिल्ह्यात 5 ते 10 मिलीमीटर पूर्व मोसमी पावसाची देखील शक्यता आहे। आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे। नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागात उन्हाचा पारा चांगलाच वाढणार आहे। नंदुरबारमध्ये 41 अंश तर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। नाशिकमध्ये ते 39 अंश वरती राहील। इथे दुपारची आर्द्रता खूपच कमी म्हणजेच 20 ते 25% असेल, ज्यामुळे कोरडी उष्णता आणि उन्हाच्या झळा जाणवतील। धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी 21 किलोमीटर पर्यंत असू शकतो, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं रक्षण करणं गरजेचं आहे। आता पाहूया मराठवाड्याची स्थिती। मराठवाड्यात या आठवड्यामध्ये उष्णतेचं प्रमाण 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंश तर लातूर, धाराशिव आणि जालन्यात 41 अंश सेल्सिअस राहील। बीड, परभणी आणि हिंगोलीत पारा 42 अंशवर तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद होऊ शकते। मराठवाड्यात दुपारची आर्द्रता अवघी 14 ते 18% इतकी खाली जाईल, म्हणजेच हवा अत्यंत कोरडी असेल। तसंच वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी 14 ते 19 किलोमीटर पर्यंत जाणार आहे। आकाश अंशतः ढगाळ राहील, पण उन्हाचा चटका कायम असेल। यानंतर पाहूया पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्रात संमिश्र वातावरण पाहायला मिळेल। कोल्हापूरमध्ये 38 अंश आणि सांगलीत 39 अंश सेल्सिअस तापमान असेल। मात्र सोलापूरमध्ये 40, अहिल्यानगरमध्ये 41 आणि सातारा व पुणे जिल्ह्यात पारा तब्बल 42 अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल। पुणे आणि साताऱ्यात रात्रीचं तापमान 23 ते 24 अंशापर्यंत खाली आल्यानं रात्री थोडासा दिलासा मिळेल। कोल्हापूर आणि सांगली भागात सकाळची आर्द्रता 77 ते 88% इतकी जास्त असेल, तर दुपारच्या वेळी ती कमी होईल। पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 10 किलोमीटर राहील आणि दिशा वायव्येकडून असेल। शेतकरी मित्रांनो, आता बोलूया विदर्भाबद्दल, जिथं सध्या उष्णतेचा कडाका सर्वात जास्त जाणवतो। विदर्भाची आपण 3 भाग करून हवामान समजून घेऊयात। आधी पाहूयात पश्चिम विदर्भ। बुलढाण्यात तापमान 40 अंश आणि वाशिममध्ये 41 असेल, पण अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पारा तब्बल 43 अंश सेल्सिअस वरती जाईल। इथलं कमाल तापमानही 29 ते 31 राहणार असून रात्रीही उष्णता जाणवेल। वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 21 किलोमीटर इतका जास्त असेल। आता मध्य विदर्भ। यवतमाळमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस असेल, तर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचेल। या तिन्ही जिल्ह्यात रात्रीचं तापमान 31 अंश सेल्सिअस इतकं गरम असेल। दुपारची आर्द्रता 21% राहील आणि वारे वायव्येकडून वाहतील। शेवटी पूर्व विदर्भ। गडचिरोली आणि भंडाऱ्यात तापमान 40 अंश तर चंद्रपूर आणि गोंदियामध्ये 41 ते 42 अंश सेल्सिअस राहील। चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीचं तापमान 32 अंश सेल्सिअस इतकं जास्त असेल, ज्यामुळे तिथं रात्रीही उकाडा जाणवेल।
पूर्व विदर्भात मात्र वाऱ्याची दिशा थोडी वेगळी असेल। चंद्रपूर आणि गडचिरोलीत नैऋत्येकडून तर भंडारा व गोंदियामध्ये पश्चिमेकडून ताशी 10 ते 14 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। संपूर्ण विदर्भात आकाश अधूनमधून ढगाळ राहणार आहे। हवामानाची ही सगळी स्थिती पाहता राज्यात पूर्व मोसमी पावसाचे ढग जमायला सुरुवात झालेली आहे। जिथे जिथे हवेचा दाब जास्त कमी होईल तिथं स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन पाऊस पडेल। म्हणूनच आपल्या शेतीचं नुकसान टाळण्यासाठी आणि आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी तज्ज्ञांनी काही अत्यंत महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत, ते सुद्धा नीट समजून घ्या। पहिली महत्त्वाची गोष्ट, राज्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्व मशागतीची कामं जसं की नांगरणी, वखरणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी पिकं आता काढणीस आलेली आहेत त्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पिकांची कापणी आणि मळणी त्वरित करून घ्यावी। उघड्यावरील शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि त्याची सुरक्षित साठवणूक करावी। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठवणुकीच्या धान्याला कीड लागू नये म्हणून कापणी केलेलं धान्य उन्हात चांगलं वाळून घ्यावं। धान्यामध्ये किमान ओलावा राहील याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकेल। चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या भागात पूर्व मशागतीची कामं झालेली आहेत तिथं पावसाचं पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये वाफे तयार करावेत आणि भारी म्हणजेच काळ्या जमिनीत सरी वरंबे काढावेत। यामुळे पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीत मुरून जमिनीची ओल टिकून राहील आणि पुढील पिकाला त्याचा फायदा होईल। तर हा होता या आठवड्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज। उन्हाचा चटका जरी जास्त असला तरी मान्सूनच्या आगमनाची ही लक्षणं आहेत, त्यामुळे उन्हापासून स्वतःची काळजी घ्या, शेतीची कामं वेळेत आटपून घ्या आणि येणाऱ्या मान्सूनच्या स्वागतासाठी सज्ज व्हा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हवामान आणि शेतीविषयक अशाच ताज्या आणि अचूक अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।